मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. खटला न्यायालयात सुरू झाला होता. सुकऱ्याला न्यायालयात मोठ्या बंदोबस्तात आणले होते. न्यायाधीश अगोदरच न्यासपीठात येऊन बसले होते. फरमान सोडताच सुकऱ्याला आरोपीच्या कठड्यात आणण्यात आले. आज खटल्याचा पहिला दिवस होता. न्यायालयाच्या बाहेर उत्सुकता आणि ताण सुद्धा होता. चपराशाने गीता आणून वकिलाच्या हातात दिली. ॲडव्होकेट परांजपेंनी सुकऱ्याला गीतेवर हात ठेवण्यास सांगून जे काय बोलेल ते सत्यच बोलेन आणि सत्याशिवाय काहीच बोलणार नाही असं बोलायला सांगितलं. सुकऱ्याने गीतेवर हात ठेवण्यास नकार दिला. त्याने न्यायालयाला स्पष्ट बजावले, ज्या धर्मग्रंथांनी आम्हाला जगण्याचे हक्क नाकारले त्या ग्रंथांची आम्ही काय म्हणून शपथ घ्यायची. न्यायालयातील वकील, कर्मचारी, ऐकणारे आणि न्यायाधीश हे ऐकून अवाक झाले. धर्मग्रंथ आणि जगण्याचे हक्क नाकारणे याचा संबंध सांगणाऱ्या या खटल्याचे परिणाम वेगळे होते हे लोकांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. डॉक्टर क्षीरसागर आणि डॉक्टर अंजना यांच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी सुकऱ्या सोनावणे हाच होता. रात्र किर्र करत होती. उजाड रानात बसलेला तो आश्रम शांत होता. आजूबाजूचे पाडे सुद्धा शांत होते. कुत्र्यांचा विव्हळणारा भेसूर आवाज शांततेला फाडून टाकत होता. 7-8 जणांच्या टोळक्याने आश्रमाच्या दिशेने आगेकूच केली. तेव्हा कुत्र्यांनी भुंकण्याचा जोर वाढवला. त्यातल्या एकाने बंदुकीचा बट एका कुत्र्याच्या कंबरड्यात घालताच सगळे कुत्रे पसार झाले. सगळे नक्षलवादी आश्रमातील मुख्य बंगल्याकडे गेले. मार्शल जागा झाला होता. त्याला कोणीतरी अंगणात आल्याची चाहूल लागली होती. त्याने अंधाराच्या दिशेने भुंकायला सुरुवात केली होती. पहारेकरी हाल्या सुद्धा जागा झाला होता. कुत्र्याचा आवाज ऐकून डॉक्टर क्षीरसागर बाहेर आले होते. दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचूक संधी साधत एकदम फैरी झाडल्या. त्यांना क्षणाचीही उसंत मिळाली नव्हती. मार्शल आणि डॉक्टर क्षणार्धात खाली कोसळले. नक्षल्यांपैकी एकाने कुंपणात उडी घेऊन त्याने सरळ बंगल्यात प्रवेश केला. आवाज आल्याने घाईघाईने बाहेर येत असताना अंजनाबाईवर बंगल्यात शिरलेल्या नक्षलवाद्याने गोळ्या झाडल्या. क्षणार्धात सर्व घडून आलं होतं. रामोशी हाल्याला त्यांना वाचायला संधी थोडीही मिळाली नव्हती. अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी ताबडतोब फरार झाले होते. डॉक्टर क्षीरसागर, अंजना आणि मार्शल रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पाड्यातले सर्व लोक जागे झाले होते. त्यांनी बंगल्याच्या दिशेने धाव घेतली होती. निवासी कर्मचारीही जागे होऊन बंगल्यात आले होते. कधीही न घडणारी गोष्ट घडली होती. कोणालाही वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून. बहुतांशी नक्षलवादी हे मोठ्या जमीनदारांना किंवा पिळवणूक करणाऱ्या मालकाला मारत किंवा पोलिसांना मारत. पण डॉक्टर क्षीरसागर तर हे सेवाभावी समाजसेवक, चारित्र्यवान आणि आदिवासींच्या पुनर्वसनासाठी अत्यंत त्यागी युक्तीने वाहून घेतलेले अलौकिक व्यक्तिमत्व, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित लोकसेवक. मग त्यांचा खून का झाला हे कोडं सर्वांनाच पडलं होतं. रामोशी हाल्याने गडचिरोलीच्या पोलीस स्टेशनला फोन केला होता. पोलीस उपनिरीक्षक जाधव व 5-6 पोलीस चंदनपूरच्या आश्रमाकडे गाडी घेऊन निघाले होते. पोलीस जीप पोहोचायच्या अगोदरच सर्व गावोगावी रातोरात खबर पसरली होती. आश्रमाच्या भोवती ही गर्दी झाली होती. सर्व लोक पोलिसांचीच वाट पाहत होते. आदिवासी चर्चा करत होते. कोणी मारलं असेल बरं आपल्या दात्याला, देव माणूस होता, काय म्हणून नक्षलवाद्यांनी त्याला मारलं. सगळे त्या ठिकाणी रडत होते. सर्व आदिवासी हळहळत होते. त्यांचा कैवारी हरपला होता. अर्ध्या तासात पोलिसांची जीप तेथे पोहोचली होती. इन्स्पेक्टर जाधव पाठोपाठ सर्व पोलीस बंगल्यात आले होते. डॉक्टर आणि अंजनाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. इन्स्पेक्टर जाधवने ताबडतोब पंचनामा करून आश्रमातील दवाखान्यात त्यांचे मृतदेह पाठवले होते. इन्स्पेक्टरने पहारेकरी हाल्याला बोलावून घेतलं आणि त्याला विचारलं, नक्षलवादी कोणत्या दिशेने गेले? साहेब, ते डोंगराच्या दिशेने पळाले हो. किती होते? अंधारात काहीही दिसले नाही.
तरी 5-6 जण असावेत. तेव्हा तू कोठे होतास रे? बाहेर गेटवरच्या घरात झोपलो होतो. मग जाग कशी आली तुला? मार्शलच्या भुंकण्याने. ठीक आहे. इन्स्पेक्टर जाधवने ताबडतोब गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवून अधिक बंदोबस्तासाठी विनंती केली. जिल्ह्यात दंगल पेटू नये म्हणून ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश सोडला. रातोरात संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त लावला गेला. पालकमंत्री, सर्व राजकीय नेते चंदनपूरच्या दिशेने निघाले होते. वर्तमानपत्रांच्या कार्यालयात फोन खणखणत होते. प्रत्येक वर्तमानपत्राच्या मुख्य पानावर हेडलाईन होती, थोर समाजसेवक, आदिवासींचे कैवारी डॉक्टर क्षीरसागर यांची नक्षलवाद्यांकडून हत्या. देशविदेशातही ही बातमी पसरली होती. टीव्ही चॅनेल्सवर हीच एकमेव बातमी होती. सगळा महाराष्ट्र हळहळत होता. एका थोर समाजसेवकाला महाराष्ट्र मुकला, हेच एकमेव वाक्य मंत्री, समाजसेवक, लेखक, सर्व क्षेत्रातले तज्ज्ञ या सर्वांच्या मुखी होतं. सकाळ उजाडली तेव्हा चंदनपूर गर्दीने टच भरलं होतं. शासकीय गाड्यांच्या धुळवडीने आदिवासींच्या डोळ्यात धूळ जात होती. विदभर जागा झाकलेले आदिवासी, फाटकं पालं गुंडाळलेल्या अर्धनग्न त्यांच्या स्त्रिया आणि नागडी ढेबरपोटी कुपोषित मुलं त्या गाड्यांकडे कुतूहलाने पाहत होते. नाहीतरी अशा कितीतरी गाड्या धूळ उडवत जात असत आणि ढिगभर कचरा साठावा तशी धूळ त्यांच्या छपरावर जमा होत असे. त्याची सवयच मुळी त्यांना झाली होती. त्यांच्या या वस्तीमध्ये बंगल्यात त्यांचा डॉक्टर राहत होता. तो त्यांना विनामूल्य औषध देत होता. त्या पलीकडे बऱ्याच लोकांना त्यांच्याविषयी फारसं माहिती नव्हतं. लांब लांबचे गोरे गोमटे लोक येऊन त्यांना 10-5 रुपये देत होते. यातच हे आदिवासी धन्यता मानत होते. त्यांचा हा कैवारी नक्षलवाद्यांनी मारला होता म्हणून काहींचे डोळे भरून आले होते. रात्रीच पोलिसांनी पाड्यात बंदोबस्त सुरू केला होता. आदिवासींच्या काही म्होरक्यांची झडती सुरू झाली होती. SRPच्या तुकड्या जंगलात शिरल्या होत्या. जंगलाबाहेरही कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. सुकऱ्या, इल्या, बाढ्या, झुरप्या, भुजंगा आणि पद्मा आता जंगलातल्या डोंगराच्या एका कपारीत बसले होते. बऱ्यापैकी धान्यसाठा तेथे होता. तेथे खबऱ्या पोहोचला होता. त्यावेळी सूर्य डोक्यावर आला होता. दादा, SRP जंगलात शिरले आहेत, खबऱ्याने सांगितले. अजून काय नवीन बातमी? सुकऱ्या म्हणाला. अजून तरी तुमची नावं पोलिसांना माहिती नाहीत. बरं, एवढं पुरे. खबर पोहोचवत जा. आराम कर. थकलेल्या खबरीलाल सोनुल्याने तेथे कपारीत शिरून आराम केला. जंगल इतकं मोठं आणि घनदाट होतं की त्यामुळे तेथे पोलीस पोहोचण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने निवडलेला डोंगर अत्यंत अवघड अशी वाट होती म्हणून ते सगळे निवांतपणे आराम करत होते. सुकऱ्या निवांतपणे झोपला होता. त्याच्या मनातील आग आज विझली होती. दुपारी अंत्ययात्रा निघाली होती. डॉक्टर वैष्णव, डॉक्टर मानव ही दादासाहेबांची मुलं निरंकारी चेहऱ्याने फुलांनी आच्छादलेल्या शवाकडे पाहत होते. बातमी कळताच ते मिझोराम आणि नागालँडवरून विमानाने आले होते. दादासाहेबांची प्रेरणा घेऊन त्यांनी त्या प्रदेशांमध्ये वनवासी आश्रम काढून सेवेला वाहून घेतले होते. अंत्ययात्रेला राज्यातून प्रतिष्ठित लोक आले होते. जब तक चांद सूरज रहेगा, दादासाहेब आपका नाम रहेगा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सगळीकडे कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. इच्छापत्रानुसार विधी झाला होता. वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करून माझ्या देहाला अग्नी लावावा, माझी अस्ती आणि राख आश्रमाच्या शेतात टाकावी, म्हणजे माझी प्रेरणा सतत वनवासी बांधवांना जागृत ठेवेल. त्याप्रमाणे सगळे विधी करण्यात आले होते. सर्व आदिवासींच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहत होता. अग्निदहनानंतर पालकमंत्र्यांनी शोकसभेत आश्वासन दिले. नक्षलवाद्यांना ताबडतोब पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी काही तासांतच नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी CRPची मदत घेण्याचा आदेश सोडला होता. 2 दिवस झाले तरी पोलीस आणि CRPंना नक्षलवादी काही केल्यास सापडत नव्हते. वर्तमानपत्रात मथळेच्या मथळे भरून येत होते. पोलीस यंत्रणेवरती टीकास्त्र सोडण्यात येत होते. सर्व स्तरातून त्याचा निषेध होत होता. संपूर्ण जिल्हा अस्वस्थ होता. डॉक्टर वैष्णव आणि डॉक्टर मानव आपल्या कार्यक्षेत्राकडे वळले होते. चंदनपूरचा कारभार सौ स्वाती रॉय यांनी हातात घेतला होता. स्वाती रॉय दादासाहेबांची मुलगी. त्यांचे पती डॉक्टर सत्यम रॉय
यांनी चंदनपुरात राहण्याचा निर्णय घेतला होता. डॉक्टर आनंद क्षीरसागर सांस्कृतिक सेवा संघाचे कार्यकर्ते, राष्ट्रसेवा करण्याच्या प्रेरणेने झपाटलेले. वयाच्या 24व्या वर्षापासूनच त्यांनी कार्याला वाहून घेतले. त्यासाठी ग्रामीण भारतात जाऊन आदिवासींची सेवा करण्याचे व्रत दादासाहेबांनी घेतले होते. डॉक्टर अंजना बरोबर गडचिरोलीतील एका छोट्या गावात त्यांनी दवाखाना काढला. डॉक्टर क्षीरसागरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून चंदनपूर जवळ डोंगराळ पडीक जमीन मिळवली. तिथेच त्यांनी वनवासी संघाची स्थापना करून त्या पडीक जमिनीला हिरवंगार केलं. त्या पडीक जमिनीत आदिवासी राबत होते. शेतातून मोठ्या प्रमाणावरती भाजीपाला शहरात जात होता. बघता बघता कित्येक जमीन पाण्याखाली आली होती. त्या मातीत सोनं पिकू लागलं होतं. सूतगिरणी, भातगिरणी, लघु उद्योग, कुटीर उद्योग उभे राहिले होते. त्यातून मोठ्या प्रमाणावरती आश्रमाला उत्पन्न मिळत होतं. त्या ठिकाणीच आदिवासींच्या मुलांना शिकता यावं म्हणून आश्रमशाळा काढण्यात आली होती. त्या ठिकाणी मोठा दवाखाना उभारला गेला होता. दादासाहेबांच्या कार्याची महती देशविदेशात पसरत चालली होती. दादासाहेबांना त्यांच्या कार्याबद्दल मोठमोठे पुरस्कार मिळत होते. विदेशातून गोरे लोक येऊन त्यांच्या कार्याला हातभार म्हणून मोठ्या प्रमाणावरती देणग्या देत होते. ते आदिवासींचे मसीहा झाले होते. आदिवासींनीही त्यांना कैवारी मानलं होतं. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला होता. दादासाहेब म्हणजे वर्तमानपत्राची फ्रंट लाईन झाली होती. त्याचाच कित्ता गिरवत त्यांची मुलं डॉक्टर वैष्णव आणि डॉक्टर मानव यांनी आदिवासींच्या सेवेसाठी वाहून घेतलं होतं स्वतःला. त्यांनी मिझोराम आणि नागालँडमध्ये आपले बस्तान मांडले होते. दादासाहेब म्हणजे महाराष्ट्र राज्याचे भूषणच होते. सुकऱ्या त्या दिवशी खूप आजारी होता. जुलाब उलट्याने तो त्रस्त झाला होता. जानू आणि आदीला सुकऱ्याला घेऊन त्या पाड्यातील दवाखान्यात घेऊन आले होते. केव्हापासून होत आहे जुलाब? डॉक्टर सुकऱ्याचं पोट पाहत म्हणाले. रात्रीपासून. जाण्या म्हणाला. इतका उशीर का लावलात? डॉक्टर म्हणाले. रातच्याला आम्ही घरी उशिरा आलो. शहरात गवताचे भारे घेऊन गेलो होतो. आदीला पुढे म्हणाली. ठीक आहे, त्याला दवाखान्यात ऍडमिट करावं लागेल, पण पैसे तर नाहीत एवढे. जाण्या म्हणाला. त्याची काळजी करू नका. सुकऱ्याला रात्रभर दवाखान्यात ऍडमिट केले. त्याला काही वेळातच आराम पडला होता. डॉक्टरांचा प्रेमळ हात त्याच्या पोटावरून फिरताच त्याची पोटदुखी सुद्धा थांबली होती. जानू आणि अदिला दोघही डॉक्टरांच्या या सेवेने हुरळून गेले होते. नाहीतरी डॉक्टरांची ख्याती पंचक्रोशीत पसरलीच होती. त्यांच्या विनाशुल्क सेवेमुळे अधूनमधून जानूच्या फेऱ्या वाढल्या होत्या. जानूच्या येण्या जाण्यामुळे सुकऱ्यालाही डॉक्टरांची भेट व्हायची. एके दिवशी सुकऱ्याकडे पाहत जानूला डॉक्टर म्हणाले. मला दवाखान्यात वॉर्ड बॉयची गरज आहे. जरा तुमच्याकडे कोणी असेल तर सांगा. माझा सुकऱ्या चालेल का? जानू म्हणाला. मग तर फारच उत्तम हो. तेव्हा सुकऱ्या 12 वर्षांचा होता फक्त. डॉक्टरांनी नुकतीच प्रॅक्टिस सुरू केली होती. सुकऱ्या आता डॉक्टरांकडेच राहू लागला होता. तो दवाखान्यात डॉक्टरांना मदत करत होता. त्याचप्रमाणे दवाखाना स्वच्छ करणे, रुग्णांची सेवा करणे, रात्रीला दवाखान्यातच झोपणे हे सर्व काम तो करत होता. तेव्हा तो 5वीला होता. जानू एकदा आला होता. त्याला सुकऱ्या म्हणाला. बापूस, माझा येथे अभ्यास होत नाही. मला घरी यायचंय. बेटा, तुझ्या शिक्षणापेक्षा डॉक्टरांना मदत कर. ते आपलीच सेवा करतायत, तेही विनामूल्य. जानूने त्याला जाणीव करून दिली. जानू पुढे त्याचे काहीच चालले नाही. डॉक्टरांची मुलं दोघही शाळेत जात होती. ते गडचिरोलीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात होते. त्यांना नेण्या आणण्यासाठी गाडी होती. त्यांचा अभ्यास डॉक्टर अंजनाबाई घेताना सुकऱ्यालाही आता शिकावंसं वाटत होतं. त्यालाही वाटत होतं आपणही शिकून मोठं व्हावं. पण दवाखान्यातली कामं यामुळे त्याला शाळेत जाताच येत नव्हतं. कधी गेलाच तर मास्तर जागेवर नसायचे आणि असले तर ते डॉक्टरांचा हिशोब तपासत बसत, नाहीतर डॉक्टरांशी गप्पा करत बसत. सुकऱ्याला या गोष्टीची प्रचंड चीड यायची. तरीही तो वाचायला शिकला होता. बऱ्याच वेळा त्याला चंदनपूरच्या डोंगराळ वस्तीवर जावं लागायचं. डोंगराळ ओसाड वस्तीवर बंगल्याचं बांधकाम चालू होतं. त्या बंगल्यावरती तो रात्रीचा राहत होता. त्याचं शिक्षणच थांबलं होतं. त्या ओसाड वस्तीवरच रात्री अपरात्री सांस्कृतिक सेवा संघाच्या बैठकी होत होत्या. त्या बैठकीतलं सुकऱ्याला काहीच कळत नव्हतं. 6 महिन्यात बंगला उभा राहिला होता. पाड्यातल्या वस्तीतून डॉक्टरांचं बिऱ्हाड चंदनपूरच्या ओसाड वस्तीवर हललं होतं.
कित्येक एकर जमीन नांगरून शेती योग्य करण्यात आली होती. शासनाने ही जमीन डॉक्टर क्षीरसागरांना दान दिली होती. डॉक्टरांनी या जमिनीचं सोनं केलं होतं. चंदनपूरच्या ओसाड रानात आता वस्ती वाढत चालली होती. आदिवासींना कामं मिळत होतं. आदिवासी तेथे खोपटं बांधून राहू लागले होते. त्यांच्या मुलांसाठी तेथे आश्रमशाळा काढली होती. सुकऱ्या त्या शाळेकडेही पाहत होता. नागडी उघडी पोरं त्यांना शिकवणाऱ्या नटून आलेल्या शासकीय पगारवाल्या शिक्षिका कधी यायच्या कधी नाही यायच्या. पोरं तशीच बसलेली असायची त्यांची वाट पाहत. शिक्षिकेची भाषा आणि आदिवासींची भाषा हा शिक्षणातला फार मोठा अडथळा होता. त्यामुळे जसं आहे तसं शिक्षण चालू होतं. त्या दिवशी वनवासी आश्रमात विदेशातून पाहुणे आले होते. आश्रमात खूप गर्दी होती. पाहुण्यांसाठी आदिवासींच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. पाव्याचे सूर आणि ढोलाचे आवाज चंदनपुरात घुमत होते. रात्रभर कार्यक्रम रंगला होता. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून त्याची बातमी आली होती. आदिवासींनी आपल्या कला आणि संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. इति. कार्यक्रमाची विदेशी पाहुण्यांनी वारेमाप स्तुती केली होती. त्याचप्रमाणे डॉक्टर क्षीरसागर करत असलेल्या समाजसेवेचे कौतुक म्हणून सन्मानपत्र त्या पाहुण्यांनी दिल्याचे छायाचित्र वर्तमानपत्रात झळकत होते. आता सुकऱ्या 20 वर्षांचा झाला होता. त्या बातमीने तो अस्वस्थ झाला होता. कोणती कला आणि कोणती संस्कृती जी माणसाला जंगलात भटकायला लावते. शहरी आणि सुशिक्षितांनी आधुनिक पद्धतीने राहत सुख भोगायची आणि आदिवासींनी मात्र रानावनात राहून त्यांची कला आणि संस्कृती जोपासायची. हा कोणता न्याय? याची सुकऱ्याला मनातून चीड येत होती. बऱ्याच वेळी तो गडचिरोलीला आश्रमाच्या कामानिमित्त जात होता. अशाच एका दुपारी सायकल झाडाला लावून रस्त्यावरच्या झाडाखाली कडेला बसला होता. त्या रस्त्यालगतच्या झाडीतून एक तरुण त्याला येताना दिसला. त्याच्या हातात कागद होता. तो जवळ येत म्हणाला, कोण रे तू? गोंडाचाच ना? हो. कुठे निघाला आहेस? जिल्ह्याला. काय करतोस? समाजसेवक डॉक्टर क्षीरसागरांकडे कामाला आहे. म्हणजे गुलाम? म्हणजे काय? हे पत्र घे आणि गुपचूप वाच. त्या दिवसापासून त्याला पत्रकं मिळू लागली होती. भुजंग आत्राम त्याला मार्गदर्शन करीत होता. सुकऱ्याला आता स्वातंत्र्याची जाणीव झाली होती. एक दिवस तो आश्रमातून पळून गेला. तो कायमचाच. बस, मला आता फक्त बंदूक हवी आहे. सुकऱ्या म्हणाला. नाही, असं नाही चालायचं. त्यासाठी तुला प्रशिक्षण घ्यावं लागेल. भुजंग म्हणाला. मी तयार आहे या गुलामगिरीविरुद्ध लढण्यासाठी. आधी तुला वाचन करावं लागेल. मंजूर आहे. त्यानं 3 महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं आणि त्या प्रशिक्षणाची पहिली परीक्षा होती ती डॉक्टर क्षीरसागराची हत्या करणे. कारण कायदेशीर लढाई देण्यासाठी व्यवस्था एवढी मजबूत होती की सुकऱ्याचा आवाज केव्हाच दाबला होता. आता सशस्त्र क्रांती हाच एकमेव पर्याय शिल्लक होता. डॉक्टर क्षीरसागराच्या हत्येचा कट त्याच डोंगराच्या कड्या कपारीत शिजला होता. पहाटे 4च्या सुमारास नक्षलवादी थकून गेले होते. 2 ते 3 दिवसांपासून पाड्यावर दाना पाणी आला नव्हता. झाडपाला खाऊन आणि जंगलातलं पाणी पिऊन ते सीआरपी आणि पोलिसांशी लढत होते. सीआरपीने सगळ्या वाटा बंद केल्या होत्या, रोखून धरल्या होत्या. त्यामुळे खबरे सुद्धा त्यांना भेटत नव्हते. त्यात 2 नक्षलवादी घायाळ झाले होते. आता जवळचा शस्त्रसाठा संपत आला होता. या चकमकीत 10 जवान नक्षलवाद्यांनी ठार केले होते. सुकऱ्या आणि त्याचे साथीदार डोंगर दऱ्यात लपून लढत होते. अखेर पोलिसांच्या तुकड्यांनी पूर्ण डोंगर घेरून टाकला होता. पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे रात्रभर कपारीतच पडून लढा देत होते. त्यांना पहाटे पहाटे ग्लानी आली होती. अशा वेळी पोलिसांनी त्यांना पकडलं. त्यांना गडचिरोलीच्या पोलीस स्टेशनात बंदोबस्तात आणले गेले होते. पुन्हा वर्तमानपत्राचे मथळेच्या मथळे भरून येऊ लागले होते. या नृशंस नक्षलवाद्यांना ठेचून ठेचून मारण्यासाठी सर्व संघटनांनी मागणी केली होती. सर्व महाराष्ट्राचे लक्ष या घटनेकडेच लागले होते. सर्व टीव्ही चॅनेलवाले इत्थंभूत माहिती घराघरात पोहोचवत होते. सुकऱ्या, वय वर्षे 22, उंच, सडपातळ, सावळा, पण डोळ्यात एक प्रकारचं तेज आणि हसतमुख. तोच सर्वांच्या पुढे होता आणि त्याचे 6 साथीदार तयार होते. अगदी हसतमुखाने या निकाल पत्रकासाठी. कारण त्यांना माहिती होतं निकाल काय लागेल ते. सर्व पुरावे आणि ग्वाही पाहता सुकऱ्या आणि त्याचे 6 साथीदार यांनी थोर समाजसेवक डॉक्टर
दादासाहेब उर्फ आनंदा क्षीरसागर यांची निर्गुण हत्या केलेली आहे हे सिद्ध होते, म्हणून हे न्यायालय सुकरे आणि त्याच्या 6 साथीदारांना फाशीची शिक्षा ठोठावत आहे. जय हिंद.